तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर आज ॲक्च्युली 26 जानेवारी सुट्टीचा दिवस होता. तर इकडे सकाळ सकाळी मी करून घेतली देवपूजा. नेहमीपेक्षा थोडंसं लेट उठले होते आज, कारण की रोज तर आठवडाभर कामच असतं, त्यामुळे म्हणलं आज थोडंसं आराम करावं. त्यानंतर उठून इकडे देवपूजा वगैरे केली. आणि आज ॲक्च्युली दुर्गाष्टमी होती. मला हे पहिला माहीत नव्हतं, पण पुढे जाऊन मला ते कळालं. आणि कसं कळालं ते मी सांगतेच तुम्हाला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज ॲक्च्युली यांना पण सुट्टी होती आणि मला पण सुट्टी होती, त्यामुळे आम्ही ठरवलं कुठेतरी बाहेर जायचं. त्यामुळे इकडे पहिला सकाळी नाश्ता वगैरे बनवून घेतला. आम्ही दोघांनी नाश्ता केला आणि आज आम्ही जाणार होतो माढीच्या देवीला. तर त्यासाठी मी इकडे साडी वगैरे घालून तयार झाले आणि इकडे आम्ही निघालो होतो देवीला. तर इकडचा रस्ता पण म्हणजे आमच्या सिटीपासून जास्त दूर नाही आहे, पण थोडंसं आहे दूर, म्हणजे जे शहरामध्ये नाही आहे, थोडंसं बाहेर एका गावामध्ये. तर इकडे आम्ही निघालो होतो देवीला. आणि इकडं यायचा विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की मी आय थिंक 1-1.5 वर्ष झालं असेल तेव्हा मी मागून घेतलेलं होतं. मला ॲक्च्युली एक जखम झाली होती, तर मी तेव्हा इकडे मला काही जणांनी सजेस्ट केलं की माढीच्या देवीला जा, कमी होईल. आणि मी इकडे आले देवीला पाया पडायला. तेव्हा काहीच गर्दी नव्हती, पण आज खूप जास्त गर्दी होती. तर मी तेव्हा असं म्हणजे इकडे मी आले आणि इकडे येऊन मी तेल वगैरे घातलं, तर माझी ती जखम नीट झाली. त्याच्या 2-4 दिवसातच माझी ती जखम नीट झाली. आणि तेव्हा मी मागितलं होतं की मी नंतर जेव्हा येईल, म्हणजे जखम कमी झाल्यावर मी ह्यांच्यासोबत येईल जोडीने म्हणून. त्यामुळे आज ॲक्च्युली योग आला होता एवढ्या टाईमनंतर, त्यामुळे म्हणलं की आज जाऊन येऊयात, सुट्टी आहे तर. तर इकडे हे मंदिर खूपच छान आहे. म्हणजे ह्याचा जो कमान म्हणतात बाहेरचं जे होतं ते इतके मस्त आहे ना, उंच आहे, खूप सुंदर आहे. आणि आज ॲक्च्युली अष्टमी होती, हे आम्हाला माहीत नव्हतं. मला वाटलं की 26 जानेवारी आहे म्हणून इतकी जास्त गर्दी आहे, तर नाही, अष्टमीमुळे आज इतकी जास्त गर्दी होती. आणि बाहेरची रांगेत जर थांबलो असतो ना, निवांत 2-4 तास तर गेले असते. पण आम्ही इकडे ॲक्च्युली अभिषेकसाठी पावती केली, कारण की त्यांनी जे अभिषेक करत आहेत ना त्यांना इकडून सोडत होते. त्यामुळे आम्ही अभिषेक केला आणि त्यामुळे आम्हाला आतपर्यंत म्हणजे गाभारापर्यंतचे दर्शन मिळाले. आणि देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं ना, मी शब्दात सांगू शकत नाही. आत गेल्यावर म्हणजे गाभाऱ्यात आम्ही दोघं एकत्र जाऊन दर्शन केलं, इतकं सुंदर वाटत होतं. तर येता ॲक्च्युली थोडीशी तहान लागली होती, थोडंसं ऊन पडलं होतं. आता कालच रथसप्तमी झाली, त्यामुळे आजपासून ऊन सुरू झालेलं आहे. तर इकडे म्हणलं की पाणी घेण्यासाठी थांबलं होतं, पण चहा होता म्हणल्यावर चहा पण घेतलं. त्यानंतर घरी येऊन ॲक्च्युली थोडा वेळ आम्ही आराम केला आणि नंतर 4ची कॉफी वगैरे पिली. आणि मग हे गेले ह्यांच्या कामाला. ॲक्च्युली आजचा आमचा पुढचा प्लॅन होता, आज गड्ड्यावर जायचं होतं, पण ह्यांना थोडंसं काम आलं मधूनच, त्यामुळे हे तिकडे गेले. आणि त्यामुळे आमचा आता गड्डा बघू, उद्या गेलो तर उद्या जाऊ आम्ही. ॲक्च्युली मी यावेळेस एकदा पण नाही गेलेलं गड्ड्याला, बघू आता कधी जमतं आहे. तर इकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली, भाजी भात वगैरे केला. आणि ॲक्च्युली म्हणजे आता थोडंसं हे झालं होतं, चहा कॉफी खूप झालं होतं, त्यामुळं मला काही इतकी जास्त भूक नव्हती, त्यामुळे मी फक्त भातच खाल्ला, भात, शेंगा चटणी आणि लोणचं. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि जे दर्शन झालं दुर्गाष्टमी दिवशी खूपच छान. म्हणजे हे आम्ही असं विचार नव्हतं करून गेलं की आज अष्टमी आहे म्हणून आपण जायचं, पण ते देवाने करून घेतलं आमच्याकडून आणि खूप छान दर्शन पण झालं, इतकी गर्दी असून पण. त्यामुळे खूप छान गेला आजचा दिवस. आणि तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.